हॅलो, गुड मॉर्निंग. आजची सुरुवात गरम पाण्यापासून. गावी गेल्यामुळे 3 kg वेट गेन झालाय. लाडू, करंज्या, चकल्या ज्या हू म्हणून खाल्ल्यात तोच परिणाम बाहेर पडलाय. खाताना काय वाटलं नाही, आता असं वाटतं उगच खाल्लं. काय करणार, कंट्रोलच नाही. 3 किलो वजन वाढायला 1 आठवडा लागलाय, आता हेच कमी करायला 3 महिने लागतील. असो, आजपासून विचार केलाय की ऑइली जेवण बंद. रोज सकाळी हाच विचार करते आणि रात्रीपर्यंत सगळं थांब. थोडीशी जरी एक्सरसाइज केली तर किती फ्रेश वाटतं ना. नुसतं फ्रेश वाटून वेट लॉस नाही होणार आहे, त्याच्यासाठी पूर्ण बॉडीचं वर्कआउट होणं गरजेचं आहे. त्यामुळे विराचा बॉल घेऊन थोडासा फुटबॉल खेळले. तू बघितलं का, इथे मी बारीक दिसते, मी प्रत्येक अँगलने वेगवेगळे दिसते, काय माहिती का? अरे संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. माझ्या मील मध्ये दुसरं काही असेल नसेल, पण अंडी जरूर असतात, कारण मला अंडी खूप आवडतात. ठीक आहे, तर मग जेवल्यानंतर विरासोबत थोडासा टाइम स्पेंड केला. एवढ्या दिवसापासून मी विचार करत होते की मी माझा ज्वेलरी बॉक्स थोडासा मेंटेन करून ठेवेल, पण वेळ काय भेटतच नव्हता आणि हे सगळं नीट क्लीन करण्यातच माझा पूर्ण दिवस गेला. कारण वीरा आहे ना, माझ्या सगळ्या कामात मध्ये मध्ये लुडबुडत असते आणि इथे बघा माझा बच्चा कसा मस्तीच्या मूड मध्ये आहे. रोज तिचे कपडे आणि डायपर चेंज करताना ती अशीच मस्ती करत असते. पण वीरा जेव्हा मस्ती करते ना, तेव्हा मला खूप छान वाटतं, कारण मला असं वाटतं की ये माझा काहीतरी गुण घेतलाय तिने. आणि हाच आमच्या दोघींचा खूप क्वालिटी टाइम असतो एकमेकींसोबत. अकेली अकेली दुनिया देख रही है, रुक जा मैं भी आ रही हूँ. वीरा रोज इथे उभी राहून दुनिया बघत असते. चला तर संध्याकाळी थोडस वीराला गार्डन मध्ये घेऊन गेले. आम्ही दोघी मायाले की घरात बसून बोर होतो, त्यामुळे संध्याकाळी आम्ही थोडस माइंड फ्रेश करायला बाहेर पडतो. आणि तुम्हाला माहितीये का, वीरा स्वतःची खेळणी साईडला ठेवून दुसऱ्यांच्या खेळण्यांवरती रुबाब करते. हा बॉल बघितलाय, दुसऱ्यांचाच ढापलाय तिने. चला तर आज विचार केला की नवरोबाला खुश करावं. त्यांना इडली डोसा या सगळ्या आयटम खूप आवडतात आणि आज माझ्याकडून आहे ना, सांबर आणि चटणी दोन्ही पण खूप टेस्टी बनलाय. किती नशीबवान असेल ना माझा नवरा, की माझ्यासारखी सुगरण त्यांच्या नशिबात पडली. आणि बनवलं नवऱ्यासाठी आणि आम्ही दोघी खाण्याला बसलोय. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.